श्री स्वामी समर्थ। देव हा सर्वत्र आहे। एका गुरुचे 2 शिष्य होते, दोघेही शिकलेले होते। तेव्हा गुरुचा मृत्यू जवळ आला होता। कुणाला वारस करावं, कुणाला गादी द्यावी हा विचार गुरुजींना पडला। मग त्यांनी 2 फळं घेतली, त्या शिष्यांना बोलवलं आणि एक फळ दिले आणि सांगितलं की हे फळ अशा ठिकाणी खा की जिथे तुम्हाला कोणी पाहणार नाही, तिथे कोणीच नसेल। एका शिष्याने खोली बंद केली आणि फळ खाल्ले। दुसरा शिष्य फळ घेऊन अनेक ठिकाणी गेला, पण कोणी नाही असे स्थानच त्याला सापडले नाही, कारण देव सर्वत्र आहे। त्या शिष्याचे केवळ शब्द ज्ञान न घेता ज्ञान आत्मसात केले होते। त्याच्या लक्षात आलं की कोणीही नसलं तरी परमेश्वर सर्वत्र आहेत, आणि हे विचार ऐकून गुरुजींनी त्याला उत्तराधिकारी केलं। अर्थातच आपल्या चांगल्या आणि वाईट कर्माचा साक्षीदार परमेश्वर आहे। एक गुरुजींचा आश्रम होता आणि ते आपल्या आश्रमामध्ये शिष्यांना शिकवत होते। गुरुजींनी आपल्या शिष्यांना एक उपदेश केला की परमेश्वर सृष्टीच्या चराचरात भरून राहिलेला आहे। देवाचे अस्तित्व प्रत्येक पुरुष, स्त्री, जीव, जंतू सर्वांमध्येच आहे आणि त्यांचे अस्तित्व आपल्याला केव्हा केव्हाच जाणवते। देव सर्वांचा पाठीराखा आहे। एकदा गुरुजींचा एक शिष्य काही कामानिमित्त बाजारात गेला होता। तेवढ्यात त्याला लांबून एक अंबारी धावत येताना दिसली। अंबारीचा हत्ती महूतांच्या हातून आवरत नव्हता। बेलगाम झालेला हत्ती महूत ओरडून ओरडून सांगत होता की पळा पळा, हत्ती वेडा झाला आहे, आपला जीव वाचवा। हे ऐकून बाजारपेठेत एकच धावपळ झाली। जो तो आपला जीव वाचवून पळू लागला, पण हा शिष्य मात्र जागेवरच उभा होता। त्याने मनात विचार केला, देव हा कणाकणात आहे, अर्थातच सर्वत्र आहे आणि तो तारणारा आहे, तर मग इथून हलायचं कशाला? हत्तीला पाहून पळणारे सर्व लोक मूर्खच आहेत, कारण हत्तीमध्येही देव बसला आहे। तो आपल्याला कशाला मारेल? हत्ती बेफाम झालाच होता। त्याला रस्त्यात हा शिष्य उभा दिसला। हत्तीने त्या शिष्याला सोंडेत उचलून दूरवर फेकून दिले। तो शिष्य नेमका गवताच्या गंजीवर पडला, त्यामुळे त्याला खूप काही लागलं नाही, पण शिष्याला मात्र गुरुजींचा खूप राग आला होता। तो त्याच्याकडे गेला आणि म्हणाला, गुरुजी, तुम्ही मला खोटा उपदेश दिला की देव सर्व चराचरात आहे आणि तो आपल्या सर्वांचा पाठीराखा आहे। मग तो देव हत्तीत नव्हता का? त्याने मला उचलून का फेकले? मला वाचवलं का नाही? गुरुजींनी शांतपणे त्याचं सर्व बोलणं ऐकून घेतलं आणि हसत मुखाने त्याच्याकडे बघत बसले। आणि गुरुजी त्याला म्हणाले, अरे वेड्या, तू देवाची आज्ञा मानली नाहीस। हत्तीवर जो महूत बसला होता त्याच्यात सुद्धा देव बसला आहे। तो तुला बाजूला हो, जीव वाचव म्हणून ओरडून ओरडून सांगत होता। महूतांच्या तोंडून देवच तुला सांगत होता की धाव तिथून, आपला जीव वाचव, पण तू त्यांचं ऐकलं नाहीस। देव त्यांच्यामध्ये बसलेला आहे हे तू बघितलं नाहीस। ह्याच्यात तुझी चुकी आहे, म्हणून तुला धडा मिळाला। मात्र सर्वांनी ऐकलं आणि ते धावत पळत आपला जीव वाचवत होते। स्वामी म्हणतात की बाळा, देव कधी कुणाच्या रूपाने येईल आणि आपल्याला मदत करेल हे सांगता येत नाही। आपण फक्त ते ओळखून घ्यायला हवे। परमेश्वर हा प्रत्येक जीव, जंतू, प्राण्यांमध्ये प्रत्यक्ष आहे, फक्त आपल्याला ओळखून चालायचं आहे। तर स्वामी भक्तांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व शेअर करा। स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना। भेटूया नवीन स्वामी संदेशासोबत। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।